अनुष्ठान मानलं महाराज. भामगिरी पाठारी वस्ती जेरे केले वृत्ती स्थिरावली पांडुरंगे 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 येईव विठ्ठले येईव विठ्ठले भक्तजन येईव विठ्ठले भक्तजन पांडुरंगे पांडुरंगे पांडुरंगे. भामगिरी पठारी वस्ती जन केली वृत्ती स्थिरावली पांडुरंगे. निर्वाण जाणोनी आसन मांडिले. निर्वाण म्हणजे जाणे. ठरवलं एक तर पांडुरंग नाहीतर मृत्यू. निर्वाण जाणले महाराज आसन मांडले. ध्यान धरम दिले देवाची. लढा निश्चय केला महाराज. निश्चयाला फार महत्वाचं असतं. निश्चय तुमचा आमचा बी निश्चय असतो महाराज. नवरा बायकोची भांडणं होत्यात. भांडणं झाली होती मग तो आता तुझं तोंडच बघणार नाही आणि जातो महाराज. 4 वाजेपर्यंत इकडे तिकडे फिरतो 5 वाजता घरी येतो किचन मध्ये. वय ग कुठे आहे ग काय भूक लागली. अरे काय निश्चय करतो काय. तुमचा आमचा निश्चय म्हणजे निष्फळ आहे. आपण स्वार्थी आहे. रात्री पण मला खूप शब्द अनेक इतके महाराजांचे छान होते. आमचे जयंत महाराज खूप खूप. एक लक्षात घ्या काही गोष्टी आपल्याला प्राप्त झाल्या. प्राप्तीचा अनादर आहे अप्राप्तीचा आदर आहे. आपल्या जीवनामध्ये ज्या गोष्टी मिळतात त्याची किंमत नसते मला. आणि ज्या मिळायच्या त्याच्या बाबतीत लय आदर आहे मला. तो कोणाला सगळं मिळालं. तो कोणा म्हणलं ह्याच्यासाठी माझा जन्म नाही. प्रपंचन मुलन बाळन इष्टजन धन संपत्ती याच्यासाठी नाही. मग ज्याच्यासाठी जन्माला आलोय घेईन मी जन्म याच्यासाठी देवा. तुझी चरण सेवा साधावया. तुझी चरण सेवा साधवायची. पण तू अजून भेटलाच नाही तर चरण सेवा कशाची साधू. मग तोपर्यंत तुकोरांनी केलं ना महाराज. खूप समाजाची सेवा केली. आई वडिलांची सेवा केली. पण ज्याच्यासाठी आलोय तो अजून भेटाना ना. म्हणून महाराज निर्वाण केलं महाराज. निर्वाण जाणून आसन मांडलेच. ध्यान आरंभिले देवाची. अशी निष्ठा पाहिजे महाराज. निष्ठा नाही पाहिजे. निष्ठावंत व्हाव. भक्ताचा स्वधर्म भक्ताचा स्वभाव निष्ठावंत पाहिजे. शिवपुराण बी गोड कथा आहे. सती अनुसयाची कथा आहे. चांगुना मातेची कथा आहे. देवाने किती परीक्षा घेतल्या. अजून तर आपण आपली परीक्षा घेतलीच नाही देवाने. आपल्याला परीक्षेत बसायचे अजून. आपलं शिक्षण चालू आहे. परीक्षेत बसल्यावर खरं कळतं काय ते महाराज. आपली निष्ठाच नसते महाराज. तुम्ही निष्ठावंत आहेत. तर का निष्ठावंत आहेत सांगतो. मी काही खोटं बोलत नाही किंवा तुम्हाला खुश करण्यासाठी बोलवत नाही. आलं लक्षात. मग तुम्ही सकाळी यात महिला मंडळ पारायणाला पण येतात काही. ठीक आहे. सकाळी 2-3 तास पारायण आहे. पारायण झालं तर परत घरात प्रपंचातलं काय कमी जास्त बघायचं. परत कथेला यायचं. परत जायचं. परत कीर्तनासाठी सगळं घरचं बघून यायचं. मग तुम्ही निष्ठावंतच आहेत महाराज. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म त्याचा धर्म तोच आहे महाराज. चला आता काही ठिकाणी तुकोबारायांचं 7 दिवस अनुष्ठान असं शब्द आहेत. पण काही दिवस आहे 15 दिवसा माझे साक्षात्कार झाला असं या ठिकाणी लिहिलेले महाराज. आपण हे जे चरित्र पाहतो ते महिपती महाराजांच्या लेखनातून पाहतोय. छोटे कदम माऊली यांच्या कृपेने विकासानंद महाराज यांच्या कृपेने. पण सांगायचं तात्पर्य की कोणी 7 दिवस म्हणतंय कोणी 15 दिवस. पण इथं आहे 15 दिवस माझी साक्षात्कार झाला. आता ऐका तुकोबाराय भजनाला बसले आणि भजनाला अनुष्ठानाला मानलं की विंचू आला, साप आला, वाघ आले, शिवश आले, हिंस्र पशु आले. हीच परीक्षा असते महाराज. आपल्याला बहुतेक महाराज घरात पूजा करताना नेमकं पुरुष मंडळ पूजा करावा आणि कबशीचा आवाज यावा. चहा झाला काय की होय का चहा झाला काय. हे संकट आहेत महाराज. हे संकट आहेत महाराज. फक्त काय आपण ज्यावेळेस घरात शक्यतो ऐका
देवघरातली पूजा दररोज घरातली स्वतःची हे पुरुषांनीच करावा दादा. हो, पण घरातली देवघराची पूजा कोण करतंय? हा, सगळ्यांना माहिती, महिला मंडळच करतात. सकाळी उठल्यापासून सगळं काम करून देवघरातली देवांची पूजा करायची. मग आता हे हे कशाला ठेवला याला? अहो, ते पुरुषाचं काम आहे महाराज. त्यांनी सडा समर्जन करायचं, व्यवस्थित सकाळी स्वयंपाक वगैरे सगळ्यांची तयारी करून पण यांनी पूजा करून प्रसाद द्यावा. हे म्हणते हे मला सवड नाही. काय कुठं जायचं तुला? करावं, पुरुषांनी पूजा करणं गरजेचं असतं महाराज. सगळ्या स्त्रियांना खूप खूप अडचणी असतात, कामाच्या असतात, हे असतात. पण ते म्हणते ते तू तुझं देवघरा, तू भगवान त्याला. मग आता महिला मंडळाला बी काय असतंय, काम ओरकाचं असते. पट 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 ते किक देव घ्यायचे. आणि मग ते गंगाळ असते, गंगाळच ना, गंगाजळ आहे करणं, पण तेच आपण लोकांनी गंगाजळ केले. त्या गंगाळात मग सगळे देव टाकायचे पाण्यात. मग काय पालती पडते देव, काय होताने पडतात, काय इकडं पडतात, ते काय कोणी बघत नाही महाराज. पाठीशी आपलं हे करायचं की देव ठेवायचे एक 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 एक. मग ते देवाला थंडी वाजत असेल, एक लक्षात घ्या. अजून एक सांगतो मला, खरंच भक्ती करायची ना, खरंच तुम्ही सकाळी किती बी तुमच्या मागं काम असलं ना, एक बुटकळा बरंच एवढंच पाणी थोडंसं सोबत गरम करायचं आणि गार पाणी करायचं. देवाला गरम गार पाणी अंघोळ घालायची. देवाला थोडस दही किंवा दूध किंवा तूप असेल त्याने अंघोळ घालायची. ती मूर्तीच आहे, पण ती मूर्ती तुम्हाला आम्हाला दिसते. आता विश्वंभर बाबांना ज्यावेळेस भगवान स्वयं परमात्मा रुक्मिणीसहित आले ना, तर विश्वंभर बाबा आणि आमाई ह्या दोघांनाच बोलायचे, दोघांनाच दिसायचे. बाकीचे याचे दर्शन घ्यायला त्यांना मूर्ती दिसायची. त्याला बोलत बी नव्हते, हालत बी नव्हते, चालत बी नव्हते. पण स्वयं परमात्मा, जसं पावणे लावले आल्यावर आपण बोलतो ना, तसं महाराज विश्वंभर बाबाला या मांडीवर डोकं टेकवा, आमाईने येतं. आणि मग दोघांच्या डोक्यावर असा हात फिरवत बोलावा. का? त्याचं कारणच आहे, भक्ती तशी होती महाराज. तो कोणा पंढरपूरून निघाले, विश्वंभर बाबा पंढरपूरून निघाले का देवपर्यंत त्याच्या डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं. मग याला म्हणतात भक्ती. आता आपल्याला पंढरपूरला जा म्हटलं डोळ्यात पाणी येते, जा म्हटलं डोळ्यात पाणी येते. काय एवढी सगळी काम करायची, कुठं काय पंढरपूर काय गजानवर येते ते. निष्ठाच लागते महाराज. म्हणून तर मग त्यांना ते बोलत होते, बाकीच्यांना मूर्ती दिसत होती. तुम्हाला आम्हाला पाषाणच दिसतं. आता शुद्धेश्वर महाराज तुम्हाला आम्हाला काय दिसतंय? पाषाणच आहे महाराज. म्हणजे निष्ठावंत ना, त्याला ते पाषाण दिसणार नाही, त्यांना ते मूर्ती दिसणार नाही, स्वयं परमात्मा दिसणार. तो स्थित प्रज्ञा अवस्थेत आहे महाराज. तो कैलास जास्त सोडत नाही, पण कलियुगामध्ये त्याला कैलास सोडावा लागला आमच्यासाठी. आता इथं पांडवांचं रहवास झालेला आहे, मग इथं परमात्म्याला कुणी आणलंय? मग ते गेल्यानंतर ती परमात्मा कोणासाठी थांबलाय? तुमच्या आमच्या साठी आला होता, त्या भक्तासाठी. पण आतापर्यंत थांबले की तुमच्या आमच्यासाठी. म्हणून त्याला भावनेने पाहायचं, पाषाण रूपाने पाहायचं नाही, भावनेने पाहायचं. त्यावेळेस भावनेने पाहताल ना, तसं तुकोबराई इथं अनुष्ठानाला बसले, देवाने विंचू वगैरे पाठवले, परीक्षा घेतली. आणि मग आकाशवाणी झाली, ए तुकोबा, अरे मी तुला भेटायला आलोय, डोळे उघड. 1 2 3 4 5 7 तुकोबराचं शरीर क्रश झालं. पण तेज असं होतं की कापूर आहे ना, कापूर असा प्रज्वलित झाल्यानंतर कसं तेज होतं, तसं तुकोबराचं तेज निर्माण झालं. तुकोबराय डोळे उघडा. तुकोबराय म्हणले नाही उघडणार. अहो मी आलोय. म्हणजे तुम्ही आलात, तुम्ही विंचच्या रूपात, सापाच्या रूपात, आणि याच्यासाठी मी बसलोय का इथं? हे असलं दर्शन घ्यायला मी बसलोय का इथं? विंचचं दर्शन, सापाचं दर्शन घ्यायला बसलोय का? तुम्ही मला पाहिजेत. अरे पण तो कोण, मी कसा येऊ? सुंदर ते ध्यान उभे विठेवरी, हो सुंदर ते ध्यान. मला कोणतं रूप आवडते देवा? उभे विठेवरी, करकटे बरी रेवोनिया, करकटे बरी रेवोनिया.
देवा तो सुविच्छ होऊन येतोस, साप होऊन येतोस, वाघ होऊन येतोस, मला घाबरवतोस. मी असं नाही जाणार. मी ठरवलंय एक तर मृत्यू नाहीतर तू. आणि देव म्हणतात आणि मी आलो ना तुला भेटायला. हे असले वीजचं रूप बघायसाठी नाही ते आलो घरदार सोडून. हा एक कथा आमच्या छोटे माऊलींच्या मुखातून ऐकली. नत्थू सिंग महाराज होते आणि तिथं गुहा बघा अजून मी. त्या गुह्यामध्ये राहायचे आणि पारण करायचे, काठीचे पारण. तर त्या ठिकाणी घनदाट अरण्य ते साधन आहे. वाघ किंवा असे हिंस्र पशु यायचे. वाघ तिथं पाणी प्यायला आणि तिथंच गुहा होती. नत्थू सिंग महाराज त्या टाकातलं पाणी ओझळून घ्यायचे, त्याला पाजायचे, पाणी घेऊन पाजायचे. कसली शक्ती आहे तिथं. कोणी आजही कोणाची ताकद नाही तिथे मुक्काम करायची. काही भक्त जातात विद्यार्थी, ताकद नाही महाराज. आणि साधू तर घाबरतच नव्हते. डरकाळी फोडले की बाहेर यायचे. हा आपण डरकाळी ऐकली घरात जातो, नुसती बातमी जरी ऐकली का आई तर लाट्यापासून या कोरड्या परिसरामध्ये बिबट्या आलाय रे, आज तो ऊस झाला काय काय नाही. हा पण नाही दारा गेले. तुम्ही चांगला आणला, तुम्ही जातात पाणी वा द्यायला. पण महाराज आमच्याकडे ऊस बाहेरच जाय ना कोणी महाराज. सातच्या पुढं किराणा दुकान सुद्धा बंद, पिठ्याला सुद्धा कोणी जाय ना. ते वय काय उद्या उपास राहायचंय का म्हणलं नाही. काय झालं म्हणले गिरणीत ते पीठ दळले का बघून ये म्हणले. तुम्हाला उपास मारायचा असलं तर बसा. इतकी नुसती बिबट्यानी महाराज इतकी भीती दाखवली आहे. बिबट्या आहे पण आपोआप जास्त मिळते. पण साधू नत्थू सिंग महाराज बाहेर यायचे, पाणी घ्यायचे, पाणीच प्यायचे तुला. हे आता काय काय लोकांचा आडनाव वाघ असते. एका माणसाचं आडनाव होतं वाघ. मग मी म्हणलं महाराज तुमचं आडनाव वाघ आहे, तुम्हाला काय द्यायची गरज नाही. मला बेहावं लागतं राव म्हणला. म्हणलं का म्हणला बायकोचं तिकडचं आडनाव वाघ मारे. माझं आडनाव वाघ आहे पण बायकोचं वाघ मारे, त्याला बेहावं लागतं म्हणला. आणि वाघा घरी दूर काय म्हटला. वाघाचं दुर्गे पुढे काय चालत नाही. सांगायचं तात्पर्य चला तुकोरायनी अनुष्ठान केलं. 15 दिवसा माझी केले अनुष्ठान. आणि देवा मला असं दर्शन नको तुझं. करकठावरी तुळशीच्या माळा आयशेचं रूप डोळा दावी हरी ठेविले चरण दोन्ही कठेवरी. सुंदर ते ध्यान उभे विठेवरी कर कठेवरी ठेवून असं मला रूप पाहिजे. असल्या बाकीच्या रूपाला नाही मी बाळणार. मला एवढंच रूप आवडतंय. आवडे रूप गोजिरे पाहता लोचन, माझ्या डोळ्याला लोचन सुख मिळावा असलं रूप दाखव. नाही तर काय काय रूप आहेत महाराज. हा ते बघितलं का झोप येत नाही महाराज. काय रूप बघितलं की झोप येत नाही, काय रूप बघितलं की झोप येत नाही. फरक कळला. हा आणि भगवान परमात्मा या ठिकाणी प्रगट होतोय. 2च मिनिटं जागेवर उभा राहावा, कारण तर भगवान परमात्मा मूळ स्वरूपात प्रगट होत आहे. आणि तुकोरायला किती आनंद होतो, काय आनंद होतो महाराज तुकोरायला. चला वेळ संपलीच आपली आता. ज्या वेळेस भगवान परमात्मा सांगतोय मी या रूपात आलोय, मला ते रूप नको पाहिजे, मला हेच रूप पाहिजे. आणि 15 दिवसा माझारी झाला साक्षात्कार. आणि पांडुरंग परमात्मा विजांचा आवाज झाला, सूर्यासारखं तेज निर्माण झालं. आणि आतापर्यंत नुसता वाटसरूच्या रूपामध्ये अनेकांच्या रूपात तुकोरायला देव भेटले, पण आता प्रत्यक्षात स्वरूपात भगवान परमात्मा प्रगट होतोय महाराज. पांडुरंग महाराज की जय. आज आनंदले आनंदले तुकोरायला देव समोर पाहिलं, अश्रू व्हावं लागले, रडू लागले तुकोराय. आजी आनंदले 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 मन माझे, आनंदले 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 मन माझे. ओ आजी आनंदले आनंदले
आनंदले मन माझे आनंदले 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 मन माझे रूप पाहतालोचनी सुख झाले हो साजनी रूप पाहतालोचनी सुख झाले हो साजनी आज आनंदले 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 मन माझे आनंदले 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 मन माझे आनंदले आनंदले रूप सगुण सुंदर नाम शोभे श्री शंकर रूप सगुण सुंदर नाम शोभे सिद्धेश्वर आजी आनंदले 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 मन माझे आनंदले 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 मन माझे आनंदले मन माझे आनंदले मन माझे ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथ चरता तुझ नमो तुझ नमो किती आनंद झाला मला तो पोवरायला किती आनंद झाला त्या आनंदाचा पारावर पण आहे महाराज आणि काय तो पोराची अवस्था झाली आहे हो रडतात ते स्वरूप पाहिलं जे विश्वंभर बाबाला दाखवलं होतं तेच स्वरूप तुकोबराच्या समोर प्रगट झालंय हो राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवीश शिकळा अशा परमात्म्या स्वरूपात आणि मग तुकोबराय देव यांचं बोलणं सुरू झालं आता पाठीमागे या जे तुकोबरायला फाड 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 उठलं सुटलं उठलं सुटलं बोलत होती ना आणि ते शेजारणीकडे जायचे मावशी काय मालक आलं होतं का नाही हो मग दुसऱ्या माहिती वैवा आमचे मालक दिसले का ते म्हणले नाही दिसले आतापर्यंत बोलत होते फाड 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 पण आता 1 2 3 4 5 दिवस बस संशय कसा येतो की व्यापाराला म्हणावा तर घरात ते तराजू काटा सगळं घरीच आहे व्यापाराला म्हणावा तर मग व्यापाराला तर गेले नाहीत मग गेले इतकी दिवस कुठं मग रडू लागली टाव पडू लागली त्याला म्हणते बघावं माझे तुकोबरा इकडे तिकडे दिसतात का आणि मग रडू लागली महाराज पण एक सांगू का वेळ संपली माझी माणसाचं प्रेम जवळ आहे तोपर्यंत नाही कळत माणसाची किंमत जवळ आहे तोवर नाही कळत माणूस दूर गेला की मग किंमत कळते घरी असले की सतत भांडायचं कुचकं पाचकं कुचकं पाच हा पण दूर गेला की मग मग ते घरी असताना किंमत कळत नाही नवरा बायकोची भांडण झाली भांडणात काय असतं मला ती गेली रुसून ते मला जा उद्या दुसरी घेऊन येतो म्हटला कुठला म्हणतोय नुसतं रागा रागामध्ये हीच मिळाली नशिबाली गेली रागा रागाने बायको निघून गेली माहेरला आता ह्याला वाटलं जाऊ दे किंमत कळत नाही तशी ही बायको रुसून गेली 2 दिवस आलीच नाही 2-3 दिवस कस तरी घरातलं होतं तेवढं सगळं खाल्लं पोटानं काय असतं ते फरसंट खाल्लं आणि मग 4 दिवस उपाशी 4थ्या दिवशी उपाशी मिळाला त्याला वाटलं उगाच भांडलो भाऊ म्हटलं
घर मोठं मोठं दिसायचं, भान गेलेलं करायचं, पेपर उलटा धरून वाचायचं. भान गेलं ना बायको घरी नाही ते. बरं तिला तरी आई बापाच्या घरी, तिला घरात भांडणं केलं आई बापाच्या घरी तिला सुख वाटतं का? किती आई बापाने प्रेम करू द्या, नाही तिला बी सुख वाटत. आई बापाच्या घरी बसली 5 वाजता आपली भाकरी करायला, तिला वाटलं काय नाही करण्यापेक्षा आपलं स्वयंपाक करावा. ते भाकरी करता 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 तिची ध्यान आलं, बाई उगाच भांडले म्हणले मी. दररोज लसून द्यायचे फोडणीला मला. मी म्हणलं का नाही, मी कपडे दुसरं फोडणीला टाकते का? फोडणीला टाकायचे, कणिक करून ठेवायचे. उगाच भांडले. तिला बी पश्चाताप होतो, ह्याला बी पश्चाताप होतो. मग ह्याने आपल्या लाल डाबड्यावर फोन केला तिकडं 6व्या दिवशी. हा मग फोन उचलला मी मला, आहे तिच्याकडे दे. मग बोलली. ते म्हणलं तुला काय कळतं का, मरायला लागलो मला 4 दिवस उपाशी, तुला काय कळतं का मला? हा इतका राग असतो का? ती म्हणली तुम्ही इतके उशिरा का फोन केला, तुम्ही दुसऱ्या दिवशी फोन केला असता मी आले असते. 5 दिवसांनी फोन केला, घरातलं सगळं फरसाणी खाल्ल्यावर तुम्हाला काही येत बी नाही करायला. तिला माहित होतं याला काही यावं येत नाही. चहा जरी सापत्ती किती टाकावं, साखर किती, हे बी घेण्या नव्हतं त्याला. आणि मग कशाला भांडणं करावा? आपल्याला चहा बी करायला येत नाही ना, बायकोला आयुष्यात कधी भांडायचं नाही. जसं म्हणेन तसं ऐकायचं. नाही तर मग आपलं उठलं वळकडे घ्या महाराज आणि सप्ता, ह्या सप्त्यावर त्या सप्त्यावर, दुसरा पर्यायच नाही ना काय म्हणा. हा तुम्हाला बी काही येत नाही म्हणा, तुम्ही नका लय हसू, तुम्हाला बी काही येत नाही. हा चला ऐका, सांगायचं तात्पर्य. आणि मग ते मला उद्या ती बायको म्हणली उद्या सकाळच्या गाडीने येते. 6 वाजता जाऊन बसले स्टँडवर, फाट्यावर जाऊन बसला. आणि सकाळची गाडी आली नाही, बायको त्यात बी आली. 8ची गाडी आली, उठून बसलं नाही, गाडी आली. 9ची गाडी आली, तशीच मोकळी गेली. 10ची 4 गाड्या बसलं. एक जण विचारलं मग का बसला, मला ती यायची. बरं 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 येऊ द्या. असं 12 वाजेपर्यंत उपाशी राहिलं. मला चहा नाही, पाणी पोटात काहीच नाही, बायको यायची. आणि मग 12:30 वाजता एक दुरळा दिसला, बघितला तर रस्त्याचं काम चालू, डंपरच होतं ते, डंपरच गेलं मला. आणि मग 1 वाजता एक गाडी आली, त्याला वाटलं ह्या एसटीने नक्की बायको आली. मग गेलं एसटी पशी. तर एसटी पशी गेल्यानंतर महाराज त्या एसटीतून म्हणजे म्हातारी आजीमाई होत्या. हा इथल्या सगळ्या आजीमाई चांगल्या. पण काय काय गावात ना अशा म्हाताऱ्या मला इतका राग येतो, इतका राग येतो. या सगळ्या गावातल्या म्हाताऱ्या हुडकून हुडकून पॅम्पो भरावा आणि काशीला नेऊन दर्शन करायला माघारी कोणी यावा. तिकडं कशाला सोडायचं, अजून आपापल्या घराकडून सोडायचं. 55 सगळ्या वयोवृद्ध म्हाताऱ्या चौतारल्या. रागाला एसटीला 2-4 दगडं मारली महाराज. येड्यावणी करायला लागला. मग तो आता येड्यावणी करतो, त्याच्यापेक्षा अगोदरच येड्यावणी करू नको, भांडू नको बाबा. तो कोणाची पत्नी गजिजाबाई रडू लागली, सांगा माझे मालक दिसले का? हा रडू लागले महाराज, आक्रोश करते. हा तो कोराय म्हणजे देवच आहे की. आणि मग आठवण करू लागली माझ्या मालकाला मी किती बोलायचे, किती बोललं ते तू कोराईने म्हणायचं जिजा तुझंच खरंय, तुझंच खरंय म्हणायचे. तो कोराय कधीच चिडले नाहीत महाराज, कधीच चिडले नाही. किती बोलली पत्नी. आता बोलणारी मी तशीच महाराज. सांगा मला तो कोरायने आज आता केवढा मोठा घराणा होता, काम धंदा काहीच नाही, विना घेऊन भांडारा डोंगरावर जायचं म्हणल्यावर बायकोने. आता मला सांगा, तुमचं आमचं आपलं संसाराचं आपल्या मालकाने असं केल्यावर तुम्ही काय आरती ओळखता? या 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 काम नाही धंदा नाही, उठलं की पारावर जाऊन बसता. हा करावं लागतंय, पती पत्नीचा संसार आहे, दोघांनी काम करावं लागतंय, दोघांनी काम करावं लागतं. रडू लागली महाराज. मग तुकोराचे भाऊ होते ना कानय्या, त्याला म्हणले भाऊ जा महाराजांना बघून या. मग कानोबाराय निघाले. मग इकडे बघतात, त्या दरीत बघतात, या इकडे बघतात, त्या परिसरात बघतात. तो कोरायचा का पत्ता लागला. 15 दिवस झाले महाराज. आता कानोबाराय तो कोरायचे बंधू आहे. आणि कानोबारायचे तो कोरावर किती प्रेम होतं, जसं रामायणामध्ये भरताचं रामावर होतं. भरताचं किती प्रेम होतं माहिती तुम्हाला? इतकं प्रेम होतं. एक क्षणात प्रसंग सांगतो, एका क्षणात. ज्यावेळेस राम 14 वर्ष वनवासाला गेले, भरत अयोध्यात नव्हता, मामाच्या गावाला होता. पण मामाच्या गावावर ज्यावेळेस भरताला कळालं की राजा दशरथ गतप्राण झाले, तुम्हाला जावं लागतंय, इतक्या वेगाने आले. राजा दशरथ गेले याचं तर दुःख झालं, पण राम दिसना, लक्ष्मण दिसना, जानकी माता दिसना. मग विचारू लागले, अरे माझा दादा कुठे आहे, माझा राम कुठे आहे? माझी वहिनी दिसत नाहीये, लखन दिसत नाहीये. कोणीच काही बोलत नव्हतं, सगळे शांत. कारण कैकेयीला घाबरत होते, कोणीच बोलत नव्हतं. गुरुदेवाला विचारलं,
गुरुदेव, काय झालं माझ्या बाबाला? मेरा भैया कहाँ है? का कोणी बोलत नाहीये? कौशल्याच्या जवळ गेल्यावर पायाला मिठी मारली. आई सांग, तू सांग, माझ्या रामाची आईस तू सांग, माझा दादा कुठे आहे? आणि मग तिचा टाव कुठला आंबरडा फोडला. सांगितलं कैकेयीने 2 वरदान मागितले. तुला 1 वरदानात राज्य ते मागितलं, एका वराने रामाला वनवास मागितला. काय भरताची अवस्था झाली महाराज. भरताला इतकं वाईट वाटलं की माझ्या रामाला माझ्यामुळे वनवासात जावं लागतंय. ज्या सीता जानकी मातेला सूर्याचं किरण माहित नाही, तेच अशा घनदाट अरण्यात कोमल पाय घेऊन गेलीये माझ्यामुळे. आताच नुकतेच लग्न झाले सगळ्यांचे, अजून हळद पण कमी झाली नाही. आणि अशा अवस्थेत काय रडला महाराज. मग तुम्हाला सर्वांना माहिती आहे, मग तलवार घेऊन आईला मारायला गेला. माताना तू वैरिणी, तू माझी आई नाही. माझे इतकं प्रेम माझ्या दादावर असताना तू माझा आणि माझ्या भावाचा वियोग का केला? सौंदर्यभूमी यालाच रामायण म्हणायचं महाराज. इतका भरत रडला. चतुरंगसेना घेतली. मी माझ्या दादाला आणल्याशिवाय अयोध्यात थांबणार नाही. राजदशरथाची विधी केली, पण राज्य गादीवर बसणार नाही. पण भरत इतका पळतोय महाराज गंगेच्या काठावर आला. आणि चतुरंगसेना दिसल्यानंतर ते केवटला सुद्धा वाटलं की ज्या रस्त्यानेच राम आले होते त्याच रस्त्याने हा राजा आलाय, म्हणजे भारताला रामाला मारायचा इरादा आहे काय की. म्हणून तिथेही त्यांचं शाब्दिक असं एकमेकाला बाण मारून युद्ध झालं. पण दोघाला कळालं की दोघही राम भक्त आहेत. केवळ बी राम भक्त आहे, भरतही राम भक्त आहे. मग भरताला त्या दिवशी म्हटले आता मुक्काम करा, रात्र झाली, उद्या सकाळी आम्ही सगळ्या नावा तुम्हाला देतो, त्या नावेतून पलीकडे सगळं सैन्य जाईल. आणि मग रात्री सांगितलं, एक वटवृक्षाच्या खाली सांगितलं की वटाने भरत राम इथं झोपले होते रात्री. आणि मग पाहायला काय भरत रडला, पळतच भरत गेला. राम ज्या ठिकाणी बसले झोपले त्या ठिकाणची माती घेतली, कपाळाला लावली. काय काय प्रेम आहे महाराज. मला तर तो दृष्टांत सांगताच येत नाही मला. हो, कारण मी डायरेक्ट तिथपर्यंत जातो, चित्रकूट पर्वतापर्यंत जातो मी, असं तसं जात नाही, मला सांगताच येत नाही. आणि मग चतुरंगसेना घेऊन माझा दादा चालत गेला. मी पण रथात बसणार नाही, पळतच चालले महाराज. हो, ऐका, जशी वासरू आणि गाय शेतातून यावं, मग त्या खुंटीला बांधलेलं लहानसं वासरू काय त्याला चक्रा मारतं त्या खुंटीला. कधी एक गायला भेटतंय समोर आहे महाराज. ते प्रेम समोर दिसतंय तुम्हाला. काय ते वासराची हालचाल असते महाराज. तुम्ही सोडायला जावा, तुम्हाला ते पाडील, पायाला मिठी मारील, येड मारील. त्याला आई दिसल्याबरोबर तर वासरूची काय अवस्था होती तशी भारताची झाली. आणि लक्ष्मणजी म्हणताय, दादा भरत आलाय, तो तुम्हाला मारायलाच आलाय. राम म्हणतात, नाही रे भरत, कदाचित त्याची माझी भेट झाली नाही म्हणून तुम्हाला भेटायला आलाय. नाही दादा, भरत तुम्हाला मारायला आलाय. आता रामप्रभूला भरत आलाय म्हटल्यावर इतका आनंद झाला, पण लक्ष्मणाचे शब्द ऐकल्यावर जरा नाराज झाले. रामाला काय वाटतं, भावाभावाचं प्रेम तुटून आहे, पण लक्ष्मणाच्या मनात भारताविषयी थोडेसे द्वेष आलाय, वाईट वाटलं. आणि मग भरत येतात. भरताने बघितलं, दादा म्हणून पायावर मिठी मारली. भरत इतका रडला रामप्रभूच्या पायावर, इतका रडला, पण रामाने नाही उचललं. आणि नियम होता रामाचा. महालात सुद्धा लहानपणी सगळे भाऊ राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न दररोज रामाचे आईवडिलांचं दर्शन घेतले की रामाचे घ्यायचे. पण रामाचं दर्शन घेताना ते स्वतःहून कधी उठत नव्हते. आपण नाही का, आपण ऐका महाराजांचं दर्शन घेतो, आपण लगेच पाठदिशीने बाजूला होतो. शेती असं करत होते. रामाचं दर्शन घेतलं, जोपर्यंत राम उठवत नाही, मिठी मारित नाही, तोपर्यंत उठायचंच नाही. त्याला प्रेम म्हणायचं. कोणी लक्ष्मण असो, भरत असो, शत्रुघ्न असो, रामाच्या पायाला धरलं, जोपर्यंत राम उठवीत नाही तोपर्यंत उठत नाही. भरत किती वेळ रडतोय, पण राम उठवीत नाही. का उठवीत नाही? जोपर्यंत माझ्या लक्ष्मणाच्या मनातला द्वेष संपत नाही तोपर्यंत मी उठवत नाही. आणि ज्या वेळेस लक्ष्मण स्वतःहून म्हणते, दादा मला माफ करा, मला माफ करा, कैकेयीच्या क्रोधामुळे मी असं बोललो, पण भरत खरंच तुम्हाला भेटायला आला होता, उठवा त्याला.
आता तरी उठवा मी सांगतो. मग रामप्रभूने उचलला, कडकडून मिठी मारली आणि पुढची कथा माहिती तशी अवस्था कानोबारायची झाली. इकडे तिकडे फिरते महाराज, या डोंगरातून त्या डोंगरामध्ये, त्या डोंगरातून त्या डोंगरामध्ये फिरते. म्हणजे तुकोबराय कुठे आहे? असं करत 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 भामचंद्र डोंगरावर आले. दोन अद्भुत आवाज ऐकू आले. कोणतरी एक महान तपस्वी जसा बोलतोय तसा आवाज आला आणि कानोबाराय बघतात तो स्वयं सूर्याच्या प्रकाशाप्रमाणे तेज पूर्ण असणारे पांडुरंग परमात्मा आणि तुकोबराय दोघ जण बोलतात. महाराज पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. कानोबारायाला तुकोबाराय आणि पांडुरंग परमात्मा बोलत असताना दिसले. भाव तसा होता. कानोबाराला दर्शनच पांडुरंगाचं तुकाराम महाराजाच्या इच्छेमुळे झालं. हे तुकाराम महाराजाला जर शोधा नसते गेले तर पांडुरंगाचं दर्शन झालं नसतं. आणि मग पांडुरंगाचं दर्शन झालं महाराज आणि आले. दादा चला तुम्ही. कुठं? कानोबा चला, वहिनी खूप रडती आहे. तुम्ही सांगून आला नाही दादा. हे एकमेकाला आवाजावर बोलायचे बरं का. तुकाराम म्हणतात, अहो कानोबा महाराज, अहो मी अनुष्ठानासाठी आलो होतो पण बाळ झाला तर चला. आणि मग महाराज कानोबाराय तुकोबराय त्या ठिकाणी येतात. पांडुरंगाने समोर प्रगट झाले, दर्शन दिलं. आता काय जीवनात कमी महाराज. आणि हे जगातलं सुख हे दिसते ना, हे नाशिवंत आहे. कशाला याच्याकडे लक्ष देतात तुकोबराय. इतका आनंद झाला, इतका आनंद झाला. हा. आणि मग महाराज तुकोबराय आणि कानोबाराय आले महाराज. इंद्रायणीच्या काठावर आल्यावर तुकोबराय म्हणतात, कानोबा माझे काम करसाल का? आवाज कानोबा तुम्ही माझे काम कराल का? काय? आपल्या घरी लोकांना कर्ज दिलेले, सावकारकी केलेली, त्याच्या वह्या किती आहेत? म्हणले खूप आहेत. म्हणले 2 बैलगाडी बसेल एवढ्या वह्यात. म्हणले मी इथंच थांबतो. म्हणले तुम्ही ते वह्या घेऊन या. तुकोबरायचं सगळ्या परिसरावर कर्ज असताना सुद्धा तुकोबरायची काय अवस्था झाली मला हे सांगायचं. ज्या तुकोबरायांनी दुष्काळामध्ये सगळ्याला दान करून टाकलं महाराज. अख्खे गोडवानचे गोडवान दान करून टाकले. ज्याला जे पाहिजे ते दिलं. 2 वर्ष दुष्काळात तुकोबरायांनी सांभाळलं. त्या तुकोबरायला लोकांनी कर्ज द्यावा आणि दारात येऊन मग हो तुकोबराय आमचं कर्ज द्या. काय विचित्र लोक आहेत महाराज. तुकोबराय म्हणतात, आता मला सांगा तुकोबरायचं कर्ज कोणी देणारे होते काय महाराज? सगळे भंगार होते महाराज. घेणारे होते पण देणार नव्हते कोणी. हा. तुकोबराय का तिथे गेले तर या लोकांना पावन करायला गेलेत महाराज. हा. संतांचं काम आहे महाराज. तुकोबराय म्हणतो, कानोबारा तुम्ही ते वह्या आणा. आता कानोबारायचा अवतार कुणाचा? कुणाचा अवतार आहे? कानोबारायचा कुणाचा अवतार आहे? काल सांगितलं मी ब्रह्मदेवाचा. ब्रह्मदेव आहे ते. वाटणे करा 1 नंबर आहे. कानोबाराय म्हणले तुकोबराय करा आरतीची तयारी करा. हा आरतीची तयारी करा. तुकोबराय तुम्ही जर असं केलं तर कसं व्हायचं? 4 लोक देणारे पैसे ते बी द्यायचे नाही, भीक मागवा लागेल. कानोबाराय म्हणतात, तुकोबा आपण त्या वह्याच्या वाटण्या करू. अर्ध्या वह्या तुम्ही घ्या, अर्ध्या वह्या मी घेतो. तुम्हाला ते काय करायचं ते करा. ठीक आहे म्हटले. माझ्या वाटणीच्या वह्या आणा. तुकोबरायच्या वाटणीच्या वह्या कर्जाच्या आणल्या महाराज. आणि तुकाराम महाराजांनी त्या वह्या इंद्रायणीत बनवल्या की बस आपलं कुणाचं कर्ज नाही. का झालं महाराज? ज्यावेळेस भगवान परमात्म्याची प्रचिती का त्यावेळेस खरं ज्ञान होतं. आणि खरं ज्ञान झाल्यानंतर हे सगळं महाराज शून्य वाटतं. तुकोबांनी इंद्रियाणीत पाय ठेवला तेव्हा जेव्हा कर्जमुक्त केले. आणि महाराष्ट्रातले महाराज पहिली कर्जमुक्ती जगद्गुरु तुकाराम महाराजांनी केली त्या काळात. हा. त्यांनी ते निकष वगैरे नाही लावले. काय असलं काय नाही बघितलं महाराज. पहिली कर्जमुक्ती महाराज तुकोबांनी केली. आणि मग तुकोबाराय घरी आले, आरती ओवाळली. आणि मग जिजाबाई काही बोलल्या नाहीत पण खूप रडल्या. आणि मग तुकोबाराय घरी येतात. आणि घरी आल्यानंतर त्याला आनंद वाटला. पण आत्ता तुकोबाराय
तिच्या समोर जर दिसले होते तरी तुकोबरायांनी खऱ्या अर्थाने संसार सोडला होता. आता घरात दिसते ते, पण आपण 21 वर्षापूर्वीच बघितलं. आता 21 वर्ष पूर्ण झालं आणि तुकोबरायांनी सगळ्याच बाबतीत संसाराला त्याग केला आणि तन मन सगळंच भगवान परमात्म्याशी अर्पण केलं. देवा, आता हा जो देह आहे ना, आता हा माझा नाही, हा फक्त तुझ्याच कामासाठी लावणार आहे. प्रपंचासाठी माझ्या शरीराचे तुकडे झाले, झिजलो, पण मला सुख मिळालं नाही. पण राहिलेला देह मी आता तुझ्यासाठी समर्पित करतोय. म्हणून तुकोबराय आता आलेत घरी तुझ्या देहाने, पण सगळं चित्त, मन, बुद्धी, चित्त आणि सगळं भगवान परमात्म्याला त्या ठिकाणी अर्पण केलेलं आहे. मग तुकोबराय पत्नीचं ऐकावं लागेल की मग तुकोबरायला बायको म्हणे जाओ की बाजारला. हो जाणार की. मग तुकोबराय एका बाजारला निघाले. त्यात एक आजीबाई होती 80-90 वर्षाची, वाकली होती. तुकोबराय चालले. म्हणजे आजीबाई कुठे निघालात? म्हणजे बाजारला. का? म्हणजे ते घाण्याचं तेल आणायचं. मग तुकाराम महाराज काय म्हणले, आजी एवढं रणरण ऊन पडलंय, इतक्या लांब जायचंय नवलं कोंबऱ्याला, मग तुम्हाला पाठीवर घेतो मी आणि बाजारापर्यंत सोडतो, चालेल का? तुकाराम महाराज म्हणतात. तुकाराम म्हणतात आजीबाई पाठीवर घेऊ का? तुका एवढं कशाला उपकार करतो रे? कोण तुझा उपकार जाणते? आजी मी काय लोकांनी उपकार जाणावर लिहून ठेवा म्हणून नाही करीत, मग माझी सेवा करतोय मी माझ्या पांडुरंगाची. आता म्हातारी हुशार म्हणते, तुकोबा तुम्हाला पाठीवर नेणार इतक्या लांब, परत पाठीवर बसून आणणार, त्याच्यापेक्षा हो की पैसे घे आणि घाण्यातून मला तेल आण. मग आता काय पहिले काय कॅटली वगैरे होते का? नळा माहिती आहे तुम्हाला? बैलगाडीला ते हिंग काय वंगणासाठी असे नळे होते, म्हणजे बांबूचेच मोठे मोठे बांबू वर्ण कापलेलं, आणि मग त्यात ते पहिले तेल वगैरे आणायचे. मग ते नळा दिला आणि पैसे दिले आणि मग तुकोबराय गेले, त्यांचा बाजार केला, घाण्याच्या तिथे गेले, पैसे दिले, तेवढं तेल घेतलं, आले म्हातारीला दिले तेल. आणि मग म्हातारीने आपलं सकाळ संध्याकाळ देवाला देवबत्त करायचे. महाराज अहो महाराज जे 8 दिवसात पुरणार, आता ह्या बाजारी आणल्यावर आठवडाभराचं तेल आणलं, पण आठवडाभराचं आणलेलं तेल महिना झालं तर तेल संपणार आहे. म्हातारीने विचार केला, म्हणजे तेल कसं काय संपणार आहे? बघितलं तर नळा तसाच फुल भरलेला आहे. मग तिने कढईत टाकलं आणि कढईत तेल टाकलं, तेल उकळलं आणि मग बेसन मध्ये पाणी टाकलं आणि भजे करून खाल्लं. महाराज अहो त्या म्हातारीने भजे करून खाल्लं तरी नळ्यातलं तेल संपणार. 2 महिने झालं नळ्यातलं तेल संपणार. कर तो हात कोणाचा लागला होता? तो करायचा. मग तिने म्हातारी गप्पासोना तळून म्हणून खावा ना. ती गेली शेजारी, का होय ग काय? अगं ते तुकोबा आहे का नाही, आणि त्या दिवशी त्याला मी तेल आणायला लावलं, गाण्यावर तिने आणलंय आणि त्याचं ते हात लागल्यापासून अगं किती तळून म्हणून खाल्लंय, तब्येत वाढली, पण तेल काय कमी व्हाय नाही. मग तिने मालकाला म्हणली, होय बघ काय तुम्ही बाजारला जाऊ नका, मग ते नळा आणि पैसे तुकाराम महाराजाकडे द्या, चटा आणतोय, त्यांचा हात लागल्यावर तिने संपर्क. महाराज वर्णन आहे. महाराज तुकाराम महाराज चालले दुसऱ्या आठवड्यात, सगळ्या गाव आणि नळे त्यांच्या गळ्यात आडगे, इकडे 5-50 नळे, इकडे 5-50 नळे, गळ्यात 100 नळे, पाठी मागून त्यांचा फोटो पण प्रसिद्ध आहे. महाराज सगळे नळेच आहेत. अळो महाराज हे आमचं पावशेराना, हे आमचा अर्थ पोशाना. तुकाराम महाराज बडबड करणार म्हणे, थांबा ही माझी जोडी का? ह्या टाका बरं पैसे म्हटले, जराजीत का आणायचे त्याला. मग त्यांनी पैसे टाकले, ते जुळी ते नळे घेऊन गेले बाजारला, स्वतःचा बाजार दिला सोडून आणि ह्यांचा बाजार करत म्हटले गावाचा. आणि मग ते गेले आमच्या तेली महाराजाकडे, म्हणा महाराज काय हो का ह्या नळ्यामध्ये तेल भरा. आपण कोणच्या नळ्यात किती काय हो का म्हणले, ह्याच्यातले पैसे घ्या पिशवीतले, आणि तुम्हाला ज्या नळ्यात जितके तेल भरायचे तितकं भरा. विसरले ना. हा म्हणजे तुकोबरायच्या स्वभावाचा एवढाही गैरफायदा लोकांनी घेतला महाराज, आणि तुकोबरायचं चिंतन चालूच होतं. चला आता तुकोबराय घरी आले आणि मग आता तुकाराम महाराजाला साक्षात्कार भामचंद्र डोंगरावर झाला, पण म्हटले आता भंडारा डोंगरावर जायचंय भजन करायला. मग भंडारा डोंगरावर भजन करायला जातात आणि मग देव म्हणतात रुक्मिणीला आपलं जिजाबाईला एकदा मला भेटावं लागतंय. मग जिजाबाई एके दिवशी स्वयंपाक करून भंडारा डोंगरावर तुकोबरायला जेवण घाला जाती, पायात काटा मोडता आणि तू मोडल्यानंतर भगवान परमात्मा कसा येतो, मग आवली कशी देवाला शिव्या देते आणि मग देव आवलीला कसे कसे बोलतात, मग त्यानंतरची कथा आणि पाखरं राखायला दिलेलं शेत हे कसे तुकोबराय यांची गोड कथा उद्याच्या भागामध्ये ठीक 3 वाजता सुरुवात होईल. उद्याच्या भागामध्ये पाखराची आणि तुकोबरायची कथा होईल, भंडारा डोंगरावरचं भजन होईल आणि मग पुढचे साक्षात्काराची काम होईल. आणि आज
5वा दिवस आहे, 2 दिवस राहिलेत, उद्या आणि परवा. आणि मग परवाच्या कथेमध्ये तुकोबराय छत्रपती यांची भेट होईल आणि भगवान परमात्मा त्यांना नेण्यासाठी येईल. कुंडली कवरधारी विठ्ठल विज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. म्हणून महाराज तुकोराय आता अनुष्ठानाकडे वळाले आणि म्हणतात की जो परमात्मा आहे तो कसा आहे. माझ्या घरात माझ्या वडिलांची मिराशी ग देवा, तुझी चरण सेवा साधावा एवढा मी आलोय. पुरेपुरे हा संसार कर्म बळीवंत दुस्त पुरे बाद झाला. आता मी मग सुरुवातीला काय म्हटलं, तुकोरायला 21व्या वर्षातच संसाराचा कंटाळा आला. आम्ही मी येलं तरी आम्हाला कंटाळा येत. अहो काय काय तर मरेपर्यंत 7 बऱ्यावर त्याच नाव असं वाटतं. पोराचं नाव आहे काय कायला वाटतं महाराज. मरेपर्यंत काय काय पोराला काय देत नाहीत महाराज. मीच करणार सगळं, मीच करणार. आता आता चांगले आहेत महाराज, देतात लगेच करतात नावावर पोर, पण काय काय विचित आहेत महाराज. मी येलं तरी सोडित नाहीत महाराज. पुरेपुरे हा संसार कर्म बळवंत दुस्तर राहो निधी स्थिर एक ठाई निश्चळ संसाराच्या नावे घालून या शून्य. हो ठरवलं महाराज. रुसलो आता बाबा संसारावर मी. आता मला आकस कमी कमी होऊ लागला आणि राम नामावर पांडुरंगाच्या नामावर त्यांचा आता भजन सुरू झालं महाराज. आणि बघा ज्याला ज्याच्यात आनंद वाटतो त्याला तेच देत जावा, ज्याला ज्याच्यात आनंद वाटतो त्याला तेच देत जावा. तुकोरायने विचार केला आता अनुष्ठान करायचे आणि देवाला भेटल्याशिवाय प्राप्त केल्याशिवाय मी आता येणार नाही घरी. तुकोबाई निघाले गावाच्या बाहेर, वेणा घेतला, चिपळ्या घेतल्या, पगडी, निघाले. खायचं हे डोक्यात काहीच नाही. आले आता गावाच्या बाहेर आल्यानंतर तिथं भामचंद्र डोंगर, भंडारा डोंगर, गोरवाड्या का गोराड्या असं नाव आहे. अपभ्रंश होतोय. 3 डोंगर बघितले पण जायचं कुठं. तर तिथं भामचंद्र डोंगरावर जायचं ठरवलं. तर भामचंद्राचं नाव आहे तिथं भगवान शिवाचं खूप वेगळं मंदिर आहे, त्याचं नाव आहे भालचंद्र. त्याच्यामुळे त्या नावावरून पण अपभ्रंश झाला भामचंद्र. आणि त्या डोंगरावर गेले. ठरवलं आता भगवान परमात्म्याला प्राप्त केल्याशिवाय घरी जायचं नाही. असं आपण पंढरपूरला गेल्यावर कधी मनात आणतो का? देव मला बोलल्याशिवाय घरी जायचं नाही म्हणतो का आपण? तिथं टीक तर फराळ आणले की लगेच एसटी. साधूचं जीवन कसं आहे महाराज, का त्यांचं आदर्शयुक्त जीवन आहे त्याच कारणामुळे महाराज.